हाय फ्रेंड्स, संगमित्रा आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे पाहणार आहोत डायरेक्ट कपड्यावर कटिंग साधा ब्लाउज कपड्यावर कसा कटिंग करायचं ते बघूया। आणि कपडा कटिंग करायच्या आधी आपण जे मापाचं ब्लाउज जे घेतलेलं आहे हे मापाचं ब्लाउज याच्यावरून माप घेऊन आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत। कपडा कटिंग करायच्या आधी आपल्याला ब्लाउजची माप घ्यावी लागतील। आधी माप घेऊया। हा कटोरीचा ब्लाउज आहे, पण आपल्याला साधा ब्लाउज शिवायचा आहे। ब्लाउजवरून माप कशी घ्यायची ते व्यवस्थित बघा। इथून आपण उंची घेणार आहोत, शोल्डर पासून उंची घेणार आहोत। व्यवस्थित असं ब्लाउज खेचून घ्यायचं। इथे ब्लाउजची उंची 14 इंच आहे, पण इथे ब्लाउजची उंची लिहून घेतलेली आहे। ब्लाउजची उंची झाल्यानंतर आपण इथे छाती मोजून घेणार आहोत। ह्या काखेपासून ते ह्या काखेपर्यंत छाती घेर आला आहे 20। आणि जर असं हाफ मोजून घेतलं, हे बघा मी इथे बटन काढून घेते। आधी बटन काढल्यानंतर जर आपल्याला असं मोजायचं आहे तर इथे 10 येतं, हे बघा। तर आपल्याला 10चे हे 4 घडी करावे लागते, डबल घडी। म्हणजे आपली छाती किती झाली? 40 झाली। छाती 40 झाली। पुढचा गळा लिहून घ्यायचा आहे। शोल्डरपासून पुढचा गळा मोजून घ्यायचा। पुढचा गळा आहे 5 इंचाचा। शोल्डर मोजून घेऊया। आणि ब्लाउज असं सरळ ठेवायचं, खेचू नका ब्लाउज। हे बघा नॉर्मल मी इथे ब्लाउज ठेवलेला आहे। 12 इंच ही शोल्डर आहे। बाही लांबी आहे 4.5 इंच। मुंडा मोजून घेऊया। मुंडा आहे 9 इंच, म्हणजे डबल घेतलं तर 18 इंच होतात मुंडा घेर। बाही घेर मोजून घ्यायचा। बाही घेर 7 इंच आहे, म्हणजे डबल घेतले तर 14 इंच ही आपली बाही घेर आहे। आणि इथे आपण मागचा गळा मोजून घेणार आहोत। मागचा गळा आहे 9 इंचाचा। आपले माप घेऊन झालेले आहेत। कपडा कसा कटिंग करायचा एक आपण कपड्यावर कटिंग पाहणार आहोत, साधा ब्लाउज। इथे मी माप लिहून घेतलेले आहेत। आणि कपड्याची घडी कशी ठेवायची नक्की बघा। साधा ब्लाउज कटिंग करताना 40 छातीसाठी हा 90 सेंटीमीटर कपडा आहे। इथे मी कपडा ओपन केलेला आहे, डबल घडी आहे। आणि काठाकडून बघा आपण ओपन करून घेणार आहोत। ओपन केल्यानंतर छाती किती आहे? 40 आहे ना, तर 40चा चौथा भाग करून आपल्याला इथं घडी ठेवायची। 40चा चौथा भाग 10 इंच आहेत आणि प्लस त्याच्यात 1.5 इंच घ्यायचे आपल्याला। म्हणजे आपल्याला घडी किती घ्यायची? 11.5ची घडी घ्यायची। डबल फोल्ड केला। आता हा डबल फोल्ड, हे बघा असा करून मी इथे असं, हे बघा असा फोल्ड करून घेणार आहे। 11ची घडी घेऊन आपण इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे। आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढासा फोल्ड करायचा आहे। 14 इंचमध्ये आपण 1.5 इंच घ्या शिलाई मार्जिन, म्हणजे कपडा कमी पडत नाही। म्हणजे 15.5ची इथे आपण इथे उंची घेणार आहोत। आणि उंची आपल्याला घ्यायची आहे 15.5। हे बघा इथे उंची घेतली आपण, 15.5 उंची घेतली। आता इथं आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर। शोल्डर आपण हाफ घेणार आहोत 6 इंच। छाती 40 असल्यामुळे आपण इथे शोल्डर किती घेणार आहोत? 6 इंच। कारण आपण डायरेक्ट इथे कपड्यावर कटिंग करणार आहोत, म्हणून इथे मी 6 इंच ही शोल्डर घेतलेली आहे। आणि मुंडा ठेवायचा आहे आपल्याला 6 इंचाचा आपल्याला इथे मुंडा ठेवायचा आहे, छाती 40 असल्यामुळे। आणि इथे चौथा भाग आपण चौथा भाग करून इथे घडी घेतलेली आहे। आता ही घडी मी अशी डायरेक्ट, ही लाईन मी इथे असं डायरेक्ट काढून घेणार आहे, कारण आपण इथे छातीचा चौथा भाग घेऊनच घडी केलेली आहे। 1.5 इंच घेऊन आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। आतला शेप द्यायचा। आतला शेप देण्यासाठी मी इथे अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे। अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपण ही लाईन क्रॉस लाईन इथे जोडून घेतलेली आहे। आणि इथून आपण पाऊण इंच घ्यायचं आहे। हे बघा पाऊण इंच घेऊन काय केलं मी इथे असा हा आतला शेप दिलेला आहे। आकार व्यवस्थित द्या। इथे जर तुमची गडबड झाली ना, हे जर तुम्ही आकार व्यवस्थित नाही दिले तर इथे तुमच्या काखेत ना चून येईल, म्हणून आकार व्यवस्थित द्यायचे। आता आपण इथे घेणार आहोत योक पट्टी। पूर्ण उंची आपली आधी बघून घ्या, 15.5 आपली पूर्ण उंची आहे। पूर्ण हा आपण इथे पूर्ण उंची आपली
कमी जास्त जो कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा। योग पट्टीसाठी आपण घ्यायचं आहे 3.5 इंच, इकडून घ्यायचं आहे 3.5 इंच आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच। घ्यायचं आहे आपल्याला 3.5च्या जागी आपल्याला इथे घ्यायचं आहे 4 इंच घ्यायचे आहेत। इकडून 4 इंच घ्यायचं आणि इकडून 3 इंच घ्यायचे। पट्टीसाठी आपण घेतो 3 इंच आणि इकडून 2.5 इंच घेतो, कारण आपण इथे दोघं साईडला अर्धा इंच वाढवून घेतलेले आहेत शिवण्यासाठी, म्हणजे जास्तीचा कपडा वाढवून घेतला। इथे गळा रुंदी घेऊया। गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच, कारण छाती 40 असल्यामुळे आपण गळा रुंदी किती ठेवणार आहोत 2.5 इंच। आणि पुढचा गळा आहे आपला 5 इंच। पुढचा गळा घेऊन इथे आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि थोडा अर्धा इंच इथे क्रॉस घ्यायचं, म्हणजे आपले शोल्डर खाली उतरत नाही। मापं टाकून घेतलेले आहेत। समजलं का तुम्हाला मी कशा पद्धतीने मापं टाकली? आपण कपडा आधी फोल्ड करून घेतला, डबल फोल्ड घेतला आहे, कारण मी घडी आधी मोजून घडी घेतली, कारण छाती 40 असल्यामुळे इथे मी घडी 10ची घेतली आणि प्लस त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली, म्हणजे 11.5 इंच ही आपली छातीची घडी झाली। लांबी घेतली त्याच्यात 1.5 इंच आपण जास्त घेतले आणि शोल्डर घेतला आपण 6 इंच, हे लक्षात घ्या। आणि हे इंच योगपट्टी घेतली आपण 4 इंच आणि इकडून घेतले आपण 3 इंच, म्हणजे शिवून आपली 2.5 आणि 3 होते। डायरेक्ट जर कपड्यावर आपण कटिंग केलं तर उंचीपेक्षा कपडा हा थोडा जास्त घ्यायचा, म्हणजे आपला हा कपडा शिवून कमी पडत नाही। आता इथे मी हा कटिंग करून घेणार आहे। कटिंग करताना बघा, आपण एक भाग साईडला काढून घेऊया। आपला सेप कटिंग करून घ्यायचा। मागचा गळा आपला 9 इंचाचा आहे। इथे मागचा गळा आपण आखून घेणार आहोत। 2.5 इंच वरती घ्यायचे आहेत आपल्याला गळा रुंदी घेण्यासाठी आणि इथे 3 इंच घ्यायचे आहेत, खाली 3 इंच घ्यायचे आहेत। 3 इंच घेऊन आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे। चौकोन करून घ्यायचा आणि मग नंतर इथे असा गोल आकार द्यायचा। बाही काढून घेऊया। बाहीची घडी आपल्याला किती ठेवायची? 10 इंच। हे बघा, कारण छातीचा चौथा भाग आपल्याला बाही घेरसाठी घ्यावा लागतो। 10ची मी इथे घडी घेतलेली आहे। हा कपडा आपल्याला असा डबल फोल्ड करायचा आहे। हे बघा, बाही कटिंग करण्यासाठी काय करायचं आहे, असा आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे, म्हणजे आपल्या इथे 2 बाया व्यवस्थित निघतात। 4.5 इंचाची आपली बाही आहे। 4.5 मध्ये आपल्याला मिळवायचे आहेत 1.5 इंच, म्हणजे पूर्ण आपल्याला ही 6 इंचाची लांबी ठेवायची। बघा, बरोबर इथे आपले 6 इंच आलेले आहेत। आपण इथे 10ची ठेवलेली आहे। इथे बाहीगेर मोजून घ्यायचं आहे। बाहीगेर आपला किती आहे? 14 इंच आहे। 14 इंचचे आपल्याला इथे हाफ करायचे आहेत 7 इंच। इथे मी 7 इंच हाफ केले आणि शिलाई मार्जिन इथे मी 2 इंच ठेवलेली आहे। आणि बाहीला आकार देण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहेत 2.5 इंच। 2.5 इंच घेऊन इथे आपल्याला द्यायचे आहेत बाहीचा आकार। इथे आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे। संपूर्ण ब्लाऊज इथे कटिंग झालेला आहे। आता शिवायचा कसं ते बघूया। इथे मी दोघं पुढचे भाग घेतलेले आहेत। टक्स घेऊया। इथे मी टक्स आखून घेतले।
व्यवस्थित बघा कशा पद्धतीने मी इथे टक्स घेते. जो मध्य टक्स आहे अर्धा इंच घेऊन मी इथे आखून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण हा 1 इंचाचा टक्स आहे. आणि दुसरा भाग मी त्याच्यावर ठेवून घेतलेला आहे, म्हणजे तसे बरोबर आखून घेतलेला आहे, म्हणजे मागे पुढे टक्स आपले होणार नाही. शोल्डरच्या मधोमध घेऊन आपण हे शिवून घ्यायचे टक्स. व्यवस्थित टक्स घेऊन म्हणजे डबल शिलाई घ्यायची, म्हणजे आपलं ब्लाऊज लवकर उसवत नाही. आणि जे साईडचे टक्स आहेत तिथे अर्धा इंचापेक्षा कमी शिलाई घ्या. आणि डबल शिलाई करून घ्या. इथे आपण टक्स घेऊन झालेले आहेत आपले इथे. आता एक पट्टी लावून घेऊया. एक पट्टी मी वरून लावते, डबल एक पट्टी आहे आपली ही. शोल्डरपासून फोल्ड करत जायचं, म्हणजे ही आपली कवर शिलाई होते एक पट्टीला, म्हणजे आतली शिलाई दिसत नाही. सरळ करून घेऊया. दोघं साईडचे भाग तसेच शिवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे आपण काच पट्टी लावून घेऊया. काच पट्टी ही 1.5 इंचाची मी काच पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. आणि सरळ बाजूने ती काचपट्टी लावायची आणि आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे. इथे मी पट्टी लावून दाब शिलाई देते. दाब शिलाई झाल्यानंतर ही पट्टी संपूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे. आता आपण बटन पट्टी लावून घेऊया. बटन पट्टी लावताना डाव्या हाताला बटन पट्टी लावायची आणि खालच्या साईडनं वरती बटन पट्टी लावून घ्यायची. आणि बटन पट्टी ही 2 इंचाची बटन पट्टी ही कटिंग करा, म्हणजे व्यवस्थित आपली बटन पट्टी तयार होते. बटन पट्टी लावून झाल्यानंतर मी एक मधोमध शिलाई घेते, म्हणजे व्यवस्थित अशी पक्की शिलाई होते. इथे दोघं भाग आपले शिवून झालेले आहेत. काच पट्टी लावून झाली आणि बटन पट्टी लावून झाली. आता पाठचा भाग आपण तयार करून घेणार आहोत. पाठच्या भागाला टक्स घ्यायचे. डबल फोल्ड करून अर्धा इंचाचा टक्स घेतला मी, म्हणजे 1 इंच टक्समध्ये आपली 1 इंच आपण इथे कपडा आतमध्ये टाकलेला असतो टक्ससाठी. दोघं साईडला टक्स घेऊन झाल्यानंतर कमरपट्टी लावून घेऊया. कमरपट्टी लावल्यानंतर दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई देऊन हा संपूर्ण कपडा आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे. कमरपट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. शोल्डर जॉईन झाल्यानंतर मुंड्याचा भाग हा कमी जास्त असेल तर चेक करून आपण ह्या व्यवस्थित कटिंग करून घ्यावा. बाही लावून घेऊया. जो जास्तीचा कटिंग आहे तो पुढच्या भागाला लावून घ्यायचा असतो. इथे बाही लावून झाली.
बाहीला डबल शिलाई करून घ्या। बघा किती सुरेख अशी बाही लावलेली आपण, फिनिशिंग बघा। आणि ही कस्टमर माझ्याकडे पहिल्यांदाच आलेली आहे। तुम्ही हा ब्लाऊज पूर्ण बघा आणि कस्टमरला कसा झाला आहे हा ब्लाऊज शिवून तेही नक्की बघा। बाही लावून झाल्यानंतर आपण इथे गळपट्टी तयार करून घेणार आहोत। दीड इंचाची क्रॉस पट्टी आपण इथे कटिंग करून घेणार आहोत। काच बटन पट्टी लावताना गळ्याचा भाग हा खालतीवरती झालेला असतो, तो चेक करून आपण इथे पुन्हा गळ्याला आकार द्यायचा असतो। मी इथे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण इथे पायपिंग पट्टी लावून घेऊया। पायपिंग पट्टी लावताना पायपिंग पट्टी मी डबल फोल्ड केलेली आहे। आणि पायपिंग पट्टी लावताना पायपिंग पट्टी खेचून लावायची। ब्लाऊज खेचून नाही लावायचं, म्हणजे जर ब्लाऊज आणि पायपिंग पट्टी खेचून लावली तर तुमचा गळा व्यवस्थित येणार नाही पायपिंगचा, म्हणून फक्त पायपिंगची पट्टी खेचून लावायची। आता ही गळपट्टी लावल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे त्याला कटिंग करून घ्यायचा बरोबर। कमी जास्त जो कपडा असतो तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा असतो। इथे मी संपूर्ण कपडा इथे जो कमी जास्तीचा कपडा होता तो कटिंग करून घेतला, म्हणजे बरोबर असं मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता पायपिंग कशी करायची, अर्धवट फोल्ड करायचा पायपिंगचा कपडा आणि पायपिंग अशा पद्धतीने करायची, म्हणजे आपली पायपिंग खूप सुरेख येते। अगदी डोरी पायपिंगसारखी पायपिंग बसती। जर तुम्ही अशा पद्धतीने पायपिंगचा कपडा कटिंग केला तर लावतानाच पायपिंग पट्टी व्यवस्थित लावायची, खेचून लावायची, म्हणजे गळा अगदी सुरेख येतो, म्हणजे पायपिंग खूप सुरेख बसते। आणि ब्लाऊज म्हटलं की पायपिंग पट्टी छान राहिली तर ब्लाऊजचं इम्प्रेशन वाढतं, म्हणजे ब्लाऊजला इम्प्रेशन येतं। इथे मी बाहीला दुमडून घेते, बाही पट्टी फिटिंग करून घेऊया। इथे मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे। मापाचं ब्लाऊज व्यवस्थित असं मापून मग ब्लाऊज फिटिंग करा। सुरुवातीला दंडगेर मोजून घ्यायचा। आता मी ते फिटिंग करताना कमरेच्या साईडनं मी फिटिंग करते। मुंड्याच्या इथे आपण मशीन थांबवून मुंडागेर मोजून घ्यायचा, छातीगेर मोजून घ्यायचा आणि मग फिटिंग करायची इथे। आता इकडची बाजू आपण तशीच फिटिंग करून घेणार आहोत। फिटिंग करताना व्यवस्थित तुम्ही माप घेऊन फिटिंग करा, म्हणजे तुमचं ब्लाऊज फिटिंगमध्ये खूप छान बसेल। आणि फिटिंग करताना साईडला एक्स्ट्रा 4 शिलाई घ्या, म्हणजे कमी जास्त ब्लाऊज जर झालं तर आपल्याला शिलाई उसवता येते। इथे मी ब्लाऊज फिटिंग करून घेतलेला आहे आणि कस्टमरने बघा ब्लाऊज घालून सुद्धा पाहिलेला आहे किती सुरेख असं कस्टमरला ब्लाऊज बसले।